तर नीट परीक्षा रद्द झाल्यानं राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। या भ्रष्ट भाजप प्रणित व्यवस्थेनं 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्न चिरडून टाकली। हे अपयश नाही तर तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे। नेमकं काय ट्विट केलंय राहुल गांधींनी आपण पाहतोय। नीट 2026 परीक्षा रद्द करण्यात आली। या भ्रष्ट भाजप प्रणित व्यवस्थेनं 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय। काही वडिलांनी कर्ज घेतलंय, मातांनी दागिने विकलेत, लाखो मुलांनी रात्रभर अभ्यास केलाय, त्या बदल्यात पेपर फुटी आणि सरकारचा निष्काळजीपणा। हे केवळ एक अपयश नाही तर तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे। प्रत्येक वेळी पेपर माफिया निसटून जातो, प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात। पंतप्रधानांचा तथाकथित अमृत काळ देशासाठी विषकाळ बनलाय।